नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर याच्या पेपर 2मधील आज आपण फिजिओलॉजी ऑफ मसल किंवा मसल फिजिओलॉजी आणि ॲडिपोस टिश्यू या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. तर आपण व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलवर एक पोल टाकला होता. त्यामध्ये तुम्हाला कोणता कंटेंट हवा आहे किंवा तुम्हाला कशाचे नोट्स हवेत किंवा काय पॉईंट्स हवेत त्याचा आपण एक पोल टाकला होता. तर त्या पोलला मॉडर्न क्रियाशारीर ह्या टॉपिकला किंवा ह्या पॉईंटला जास्त वोटिंग आलेलं आहे. तर त्याचे आपण काही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मॉडर्नचं क्रियाशारीरचं फिजिओलॉजीच्या नोट्स बघणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मसल फिजिओलॉजी आणि ॲडिपोस टिश्यू सोबतच स्किन, त्याचे फंक्शन्स, त्यानंतर स्वेट ग्लँडचे फंक्शन्स आणि सिबॅसिस ग्लँडचे फंक्शनसुद्धा पाहणार आहे. तर युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने हा तुम्हाला टॉपिक MCQ आणि SAQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ते आपण पुढे बघणारच आहे. आणि तर तुम्ही UT एक्झाम बूस्टर सिरीज जर पाहिली नसेल किंवा त्यामधले व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर NCISMच्या क्रियाशारीरच्या पेपर 2च्या सिलेबसनुसार तुम्हाला मसल फिजिओलॉजी आणि ॲडिपोस टिश्यू हा टॉपिक 7 मार्कांचा वेटेज युनिव्हर्सिटी एक्झामसाठी दिलेला आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की त्याच्यावर तुम्हाला MCQ आणि SAQ विचारतात, तर त्यावर तुम्हाला फिक्स या दोन्हीपैकी एका तरी टॉपिकवर फिक्स एक SAQ असणार आहे युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये क्रियाशारीरच्या पेपर 2मध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट संपूर्ण पहा व ऐका, कारण तुम्हाला तो युजफुल ठरणार आहे. तर सुरुवातीला मसल. तर क्रियाशारीरमध्ये मसल म्हणजे आपण त्याचं जास्तीत जास्त त्याचे टाईप्स आणि फंक्शन्सच बघणार आहे, कारण ॲनाटॉमीमध्ये आपण त्याचं ॲनाटॉमी बघितली होती, ओरिजिन, इन्सर्शन. तर मसल्समध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतात. ऑन द बेसिस ऑफ लोकेशन त्याचे 3 टाईप्स केलेले आहेत: स्केलेटल, कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल. स्केलेटल मसल म्हणजे जे बोन्सला अटॅच असतात. कार्डियक मसल्स म्हणजे जे वॉलच्या हार्ट तयार होतात ते मसल म्हणजे कार्डियक मसल. आणि स्मूथ म्हणजे फॉर्म्स द वॉल्स ऑफ हॉलो स्ट्रक्चर, जसं की स्टमक झालं, इंटेस्टाईन झालं, ह्यांच्या ज्या वॉल्स असतात त्या स्मूथ मसलनी बनलेल्या असतात. तर ऑन द बेसिस ऑफ लोकेशन असे 3 त्याचे प्रकार आहेत. नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ हिस्टोलॉजिकल डिफरन्स त्याचे 2 प्रकार आहेत: स्ट्रायटेड मसल्स आणि नॉन स्ट्रायटेड मसल्स. स्ट्रायटेड म्हणजे त्याच्यामध्ये अल्टरनेट लाईट आणि डार्क बँड्स असतात, त्या मसल्सला आपण स्ट्रायटेड मसल्स म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये अल्टरनेट लाईट आणि डार्क बँड नसतात त्याला आपण नॉन स्ट्रायटेड मसल म्हणतो. हे झालं दुसऱ्या प्रकारे क्लासिफिकेशन. आणखीन एका प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते म्हणजे ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. फंक्शनच्या बेसिकवरती मसलचे 2 टाईप्स आहेत: व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी मसल्स. व्हॉलंटरी मसल्स म्हणजे द ॲक्शन ऑफ द मसल कॅन बी कंट्रोल्ड बाय द पर्सन. तो व्यक्ती स्वतः ते ॲक्शन कंट्रोल करू शकतो, अशा मसल्स असतात ते व्हॉलंटरी मसल्स चालतात. उदाहरणार्थ स्केलेटल मसल्स. आणि पर्सन कॅनॉट कंट्रोल द ॲक्शन ऑफ द मसल्स, ते इनव्हॉलंटरी मसल्स. त्याचं एक्झाम्पल आहे कार्डियक आणि स्मूथ मसल्स. त्यानंतर नेक्स्ट, स्केलेटल, कार्डियक आणि स्मूथ मसल हे MCQला जास्त विचारले जातात, तर हे व्यवस्थित एकदा क्लिअर करून घ्या. स्केलेटल मसल जे असतात ते व्हॉलंटरी आणि स्ट्रायटेड असतात. कार्डियक मसल इनव्हॉलंटरी आणि स्ट्रायटेड असतात. आणि स्मूथ मसल्स हे इनव्हॉलंटरी प्लस नॉन स्ट्रायटेड असतात. तर हे व्यवस्थित कॉम्बिनेशन करून ठेवा, MCQमध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. त्यानंतर नेक्स्ट, आता तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार मसल फिजिओलॉजी टॉपिकमध्ये मसल्सचे प्रॉपर्टीज आणि फंक्शन्स हा एक पॉईंट दिलेला आहे. तर आता आपण मसलच्या प्रॉपर्टीज बघणार आहे, जे आता आपण मेनली 3 टाईपचे मसल बघितले: स्केलेटल, कार्डियक आणि स्मूथ मसल. तर त्यांच्या प्रॉपर्टीज बघणार आहे. स्केलेटल मसल्स आर इलॉंगेटेड, सिलेंड्रिकल, मल्टीन्युक्लिएटेड असतात. त्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्शन फास्ट असतं, त्याला एक्सटर्नल स्टिम्युलस लागतो. त्यानंतर ते व्हॉलंटरी असतात, आपण बघितलं. स्ट्रायटेड असतात आणि रिफ्रॅक्टरी पिरियड खूप शॉर्ट असतो, जवळपास 0.01 सेकंडचा असतो. त्यानंतर कार्डियक मसल्स क्वाड्रँग्युलर शेपचे असतात, युनिन्युक्लिएटेड, कॉन्ट्रॅक्शन स्लो असतं, त्याला कोणताही एक्सटर्नल स्टिम्युलसची गरज नसते, ते आपोआप स्टिम्युलेट होतात. त्यानंतर इनव्हॉलंटरी, स्ट्रायटेड असतात आणि रिफ्रॅक्टिव्ह पिरियड हा लॉंग असतो, 0.53 सेकंड जवळपास. त्यानंतर थर्ड टाईपचे मसल्स आहेत स्मूथ मसल. त्याच्या प्रॉपर्टीज, त्यामध्ये स्पिंडल शेप्ड असतात, सेंट्रल न्यूक्लियस असतो, कॉन्ट्रॅक्शन इज स्लो, नीड्स एक्सटर्नल स्टिम्युलस, इनव्हॉलंटरी आणि नॉन स्ट्रायटेड असतात आणि त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह पिरियड हा व्हेरिएबल असतो. तर हे होते 3 मसल्स आणि त्याच्या प्रॉपर्टीज. अशाच पद्धतीने आपण प्रत्येकाचे फंक्शनसुद्धा बघणार आहे. तर आता अशाच सिक्वेन्समध्ये नेक्स्ट आपण फंक्शनसुद्धा बघूयात स्केलेटल, कार्डियक आणि स्मूथ मसलचे. तर स्केलेटल मसलचे फंक्शन्स आहेत: पहिले वॉकिंग, रनिंग, त्यानंतर बेंडिंग आणि होल्डिंग, हे काही बेसिक फंक्शन्स आहेत स्केलेटल मसलचे. नेक्स्ट, कार्डियकचे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ऑफ द हार्ट, त्याच्या नावातच आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ स्मूथ मसल्स, त्यामध्ये चर्निंग, पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॉल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युरिनरी ब्लॅडर, कॉन्स्ट्रिक्शन अँड डायलेशन ऑफ द ब्रॉन्क्युअल्स, हे स्मूथ मसलचे फंक्शन्स आहेत. तर हे होत्या त्याच्या प्रॉपर्टीज आणि फंक्शन्स. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणतीही एक मसल तुम्हाला SAQला विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडिपोस टिश्यू. ॲडिपोस टिश्यूवर सुद्धा सेपरेट SAQ विचारू शकतात. खूप छोटे छोटे पॉईंट्स आहेत, एकदा दोनदा जरी तुम्ही वाचले तरी तुम्हाला सारखं ते वाचायची गरज नाही आहे. एकदा व्हिडिओ बघितला, लिहिलं आणि अजून एकदा वाचलं, अशा प्रकारे जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या या गोष्टी लक्षात राहतील. त्यामुळे व्हिडिओ बघताना तुम्ही एकदा बघत जा, परत ते लिहित जा आणि मग एकदा वाचा. असं जेव्हा तुम्ही 2-3 वेळा लगेचच्या लगेच वाचाल तेव्हा गोष्टी चांगल्या लक्षात राहतील. त्यानंतर ॲडिपोस टिश्यू, इट इज अ ग्रुप ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू सेल्स. ॲडिपोस टिश्यूच्या सेल्सला आपण ॲडिपोसाइट्स असं म्हणतो. त्याचा शेप हा ओव्हल किंवा राऊंड असतो आणि इट इज अ लार्ज सिंगल न्यूक्लिएटेड सेल. ते ॲडिपोस टिश्यू असतात.
ॲडिपोस टिश्यूच्या साईट्स कोणत्या कोणत्या सांगितलेल्या आहेत तर ओमेंटम, मिझेंट्री, अराउंड द हार्ट सरफेस, लॉंग बोन मॅरोज, इन ब्रेस्ट आणि अराउंड द किडनीज. आणि साईडला तुम्हाला त्याची डायग्राम दिसत असेल तर ते कडेचं आहे ते कनेक्टिव्ह टिश्यू आणि मधले ॲडिपोसाइट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट ॲडिपोस टिश्यूज आपण साईड बघितल्या म्हणजे ते कुठं कुठं असतात ते बघितलं. तर ॲडिपोस टिश्यू कुठे कुठे ॲब्सेंट असतात तर आयलिड्समध्ये, स्क्रॉटम, लॅबिया मायनोरा, क्रॅनियल कॅव्हिटी आणि लंग्स. हे छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत ते MCQच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे आहेत तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. त्यानंतर फंक्शन्स ऑफ ॲडिपोस टिश्यू, त्यामध्ये स्टोरेज ऑफ फॅटी ॲसिड्स अँड कोलेस्ट्रॉल, रेग्युलेट्स द बॉडी टेम्परेचर, प्रोव्हाइड्स एनर्जी, ॲक्ट्स ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर, कीप्स विझेरा इन द पोझिशन, सिक्रेट्स हॉर्मोन्स कॉल्ड ॲज लेप्टिन. त्यानंतर स्टोरेज ऑफ ट्रायग्लिसराइड्स इन द लिक्विड फॉर्म, प्रोव्हाइड्स हीट, ॲक्ट्स ॲज अ एनर्जी रिझर्वायर आणि हॉर्मोन्स लाईक टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आर फॉर्म्ड फ्रॉम द कोलेस्ट्रॉल. तर हे होतं ॲडिपोस टिश्यू. त्यानंतर नेक्स्ट फिजिओलॉजी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन, त्यामध्ये मसल कॉन्ट्रॅक्शन फिजिओलॉजी मेनली एक्सप्लेन्ड इन द स्केलेटल मसल्स. मसल कॉन्ट्रॅक्शन ऑकर्स बाय द स्लाइडिंग फिलामेंट थेअरी इन विच ॲक्टिन अँड मायोसिन स्लाइड ओव्हर इच अदर कॉझिंग द शॉर्टनिंग ऑफ द सार्कोमियर. तर हे तुम्ही नीटची परीक्षा देत असताना बायोलॉजीमध्ये बघितलंच असेल की मसल फिजिओलॉजी काय असते आणि त्याची ॲक्शन कशी होते. तर तेच इथे तुम्हाला लिहायचं आहे. फंक्शनल युनिट कोणतं असतं तर सार्कोमियर. चेंजेस काय होतात कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस तर जो आय बँड असतो तो शॉर्टन होतो, एच झोन हा डिसअपिअर होतो, ए बँड सेम तसाच राहतो आधी पण आणि नंतर पण, आणि सार्कोमियर शॉर्टन होतो. तर हे चेंजेस मेनली लक्षात ठेवा. हे सुद्धा MCQमध्ये क्वेश्चन फ्रेम करून विचारले जातात. त्यानंतर ॲक्च्युअल स्टेप्स काय आहेत मसल कॉन्ट्रॅक्शनच्या तर स्टेप 1 नर्व इम्पल्स म्हणजे मोटार नर्व रिलीजेस द ॲसिटाइल कोलिन आणि मसल मेम्ब्रेन डिपोलरायझेशन चालू होतं. स्टेप 2 काय आहे कॅल्शियम रिलीज, इम्पल्स रिचेस द सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम आणि तिथे कॅल्शियम आयन रिलीज होतात. स्टेप 3 ॲक्टिन मायोसिन बाइंडिंग होते म्हणजेच कॅल्शियम बाइंड्स टू द ट्रोपोनिन आणि मायोसिन बाइंड्स टू द ॲक्टिन. स्टेप 4 पॉवर स्ट्रोक म्हणजे सार्कोमियर शॉर्टन होतो. त्यानंतर स्टेप 5 ATPचा रोल असतो तिथे, ATP रिक्वायर्ड टू डिटॅच द मायोसिन आणि न्यू सायकल स्टार्ट होते. स्टेप 6 रिलॅक्झेशन, मसल काय होतो तर रिलॅक्स होतो. तर अशा प्रकारे मसल कॉन्ट्रॅक्शनच्या स्टेप सांगितलेल्या आहेत. त्यानंतर मसल कॉन्ट्रॅक्शनचे काही टाईप्स आहेत, त्यामध्ये आयसोमेट्रिक म्हणजे लेंथ सेम राहते परंतु टेन्शन वाढतं, आयसोटोनिक म्हणजे लेंथ चेंज होते, कॉन्सेंट्रिक म्हणजे मसल शॉर्टन होतात आणि इसेंट्रिक म्हणजे मसल्स लेंदन होतात म्हणजे वाढतात. तर हे काही मसल कॉन्ट्रॅक्शनचे टाईप्स लक्षात ठेवा. त्यानंतर यातलाच नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे फंक्शन्स ऑफ स्किन. आता हे बेसिक गोष्टी आहेत, फंक्शन ऑफ स्किन, फंक्शन ऑफ सिबॅसियस ग्लँड किंवा फंक्शन ऑफ स्वेट ग्लँड्स. हे सुद्धा तुम्हाला SAQ स्वरूपात विचारू शकतात कारण 5 मार्कासाठी तुम्हाला 10 ते 12 फंक्शन्स लिहिणं अपेक्षित असतं म्हणजे 1.5 ते 2 पेजेसचं तुमचे तिथे आन्सर झालं पाहिजे. तर त्यामध्ये स्किन प्रोटेक्ट्स द इंटरनल टिश्यूज अँड ऑर्गन्स, स्किन मेंटेन्स द नॉर्मल बॉडी टेम्परेचर, इट डिटेक्ट्स द वेरियस स्टिम्युलाई सच एज टच, प्रेशर, पेन, टेम्परेचर अँड देन कन्वे देम टू द नर्वस सिस्टम. स्किन स्टोअर्स द वॉटर, फॅट अँड साल्ट्स. Melanin pigment in the skin gives color to the skin. Skin protects the body from UV rays of the sunlight, protection from the mechanical barriers. त्यानंतर synthetic function, vitamin D3 is synthesized in the skin by the action of UV rays from the sunlight on the cholesterol. Skin regulates the water balance and electrolyte balance. त्यानंतर next, skin excretes small quantities of waste material like urea, salts and fatty substances. Skin काय करते फॅट soluble substancesला absorb करते, secrete करते sweat through sweat glands and sebum. त्यानंतर स्किन प्रोटेक्ट द ऑर्गन्स फ्रॉम हॅव्हिंग डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट जेणेकरून बॅक्टेरियल इन्फेक्शन्स प्रिव्हेंट होऊ शकतात. तर हे जे फंक्शन्स होते स्किनचे जर तुम्हाला सोप्या किंवा इझिली लक्षात ठेवायचे असतील तर हे लक्षात ठेवा. प्रोटेक्टिव्ह फंक्शन, सेन्सरी फंक्शन, स्टोरेज फंक्शन आणि त्याच्या आत काय लिहायचं हे तुम्ही पेपरमध्ये सुद्धा वाक्य बनवू शकता किंवा जी वर थेअरी दिली ती तुम्ही वाचू शकता. सिंथेटिक, रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, रेग्युलेशन ऑफ वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, एक्सक्रिटरी, ॲब्झॉर्प्टिव्ह आणि सिक्रेटरी फंक्शन. तर कमीत कमी हे हेडिंग्स तरी लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे सिबॅसियस ग्लँड्स आर द सिम्पल ऑर ब्रांच अल्व्हिओलर ग्लँड्स सिच्युएटेड इन द डर्मिस ऑफ द स्किन, आर ovoid or spherical in the shape, situated at the side of hair follicles. These glands are absent over the thick skin. Thick skinच्या ठिकाणी ते absent असतात. Each gland is covered by a connective tissue capsule. Sebaceous glands secrete an oily substance, त्याला आपण sebum असं म्हणतो. Sebum is formed by the liquefaction of the alveolar cells and poured out through the ducts. Sebum मध्ये काय काय असतं तर फ्री फॅटी ॲसिड्स, ट्रायग्लिसराइड्स, स्क्वॅलिन, स्टेरॉल्स, वॅक्सेस आणि पॅराफिन. त्यानंतर सिबॅशियस ग्लँडचे फंक्शन्स काय काय आहेत तर फ्री फॅटी ॲसिड कंटेंट ऑफ सिबम हॅज अँटीबॅक्टेरियल अँड अँटीफंगल ॲक्शन, त्यामुळे इन्फेक्शनपासून प्रिव्हेन्शन होतं. त्यानंतर लिपिड नेचर ऑफ द सिबम कीप्स द स्किन स्मूथ अँड ऑइली, प्रोटेक्ट्स द स्किन फ्रॉम अननेसेसरी डिस्क्वॅमेशन अँड इंजुरी कॉज्ड बाय द ड्रायनेसपासून वाचवतं. लिपिड्स ऑफ द सिबम प्रिव्हेंट हीट लॉस फ्रॉम द बॉडी, म्हणून कोल्ड क्लायमेटमध्ये ते उपयोगी आहे. त्यानंतर सिबम प्रोव्हाइड्स द ऑइलीनेस टू द स्किन. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वेट ग्लँड्स. स्वेट इज अ फ्लुइड सिक्रेटेड बाय द स्वेट ग्लँड्स इन द स्किन. टाइप्स ऑफ स्वेट ग्लँड 2 प्रकारचे असतात मेनली, इक्राइन आणि अपोक्राइन. इक्राइन म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी,
It is a tubular coiled gland, function throughout life since the birth, secretes a clear watery sweat, important role in the temperature regulation under the nervous control. आणि अपोक्राइन म्हणजे काय तर सिच्युएटेड ओनली इन द सर्टन एरियाज लाईक ॲक्झिला प्युबिस. इट इज ऑल्सो अ ट्युब्युलर कॉइल्ड ग्लँड, नॉन फंक्शनल टिल द प्युबर्टी अँड स्टार्ट्स फंक्शनिंग ओनली ॲट द प्युबर्टी. ती बर्थपासून होती, ही प्युबर्टीपासून असते. डज नॉट प्ले इम्पॉर्टंट रोल इन द टेम्परेचर रेग्युलेशन अँड इज अंडर द हॉर्मोनल कंट्रोल. तर हे इक्राइन आणि अपोक्राइन स्वेट ग्लँडमध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. त्यानंतर फंक्शन्स ऑफ द स्वेट ग्लँड्स ऑर द स्वेट. स्वेट कीप्स द स्किन कूल, मेंटेन्स द बॉडी टेम्परेचर, मेंटेन्स वॉटर बॅलन्स अँड वॉटर एक्सक्रिशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट्स, डायल्यूट्स द हार्मफुल केमिकल्स आणि रिड्युसेस द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. स्वेटचा pH सांगितला आहे 4 to 6.8, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.001 to 1.008. वॉटर किती असतं 99% असतं आणि बाकीचं NaCl, पोटॅशियम, युरिया, अमायनो ॲसिड्स आणि बायकार्बोनेट्स असतात. तर या होत्या मसल फिजिओलॉजी आणि ॲडिपोज टिश्यू संबंधित क्रियाशारीर पेपर 2च्या नोट्स. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि असंच जर तुम्हाला क्रियाशारीरचे इतर मॉडर्न पॉईंट्स हवे असतील किंवा जो पॉईंट हवा असेल त्याचे तुम्ही कमेंट करू शकता. आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि BMS फर्स्ट इयर संबंधित सर्व विषयाचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तर आपण पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.